नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। भारतीय जनता पार्टीचा शिंदे गट आणि अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का। विधानसभेसाठी कसं जुळणार महायुतीचं गणित? भाजप जास्त जागांसाठी आग्रही आणि शिंदे पवारांना देणार डच्चू। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। राज्यात पुढील 3 ते 4 महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहे। यासाठी सर्वच पक्षांची तयारी सुरू झाली आहे। एकीकडे महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा मिळाव्या म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू झाली आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी जागांबाबत प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची चर्चा आहे। अशात महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे जर भाजपने 160 ते 170 जागा लढवल्या तर शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांना काय मिळणार, त्याचबरोबर महायुतीचं गणित कसं जुळणार याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगताना दिसत आहे। तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 160 ते 170 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी मीडियाला दिली आहे। नुकतीच भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली। या बैठकीमध्ये भाजपच्या काही नेत्यांनी महायुतीतून 160 ते 170 जागा मिळाव्या अशी मागणी केली आहे। या बैठकीत मित्रपक्षांच्या ताकदीवरही मंथन झाल्याचं समजतंय। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती, तेव्हा भाजपने 164 जागा लढवल्या होत्या। मात्र शिवसेनेची युती तुटल्यानंतर भाजपबरोबर आधी एकनाथ शिंदे आले व नंतर अजित पवार आले। एकीकडे भाजप 170 जागांसाठी आग्रही आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे सुद्धा 80 जागा मागत आहेत। त्यामुळे महायुती सर्व काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट होताना दिसत आहे। तर महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत। त्यामध्ये भाजपने 170 लढवल्या, राष्ट्रवादीने जर 80 लढवल्या तर एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला फक्त 38 जागा येतात। पण सध्या मुख्यमंत्री शिवसेनेकडे आहे। मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असल्यामुळे शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 40पेक्षा अधिक आमदार आले। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना 38 जागा मान्य करणार नाही। त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत महायुतीचे गणित कसं जुळणार याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहे। तर दरम्यान नुकत्याच महाराष्ट्रासह देशामध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात चांगलाच फटका बसला आहे। यामध्ये गेल्या वेळी 23 जागा जिंकणाऱ्या भाजपची 9 जागावर घसरण झाली, तर शिंदेंच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्या, तर अजित पवारांची राष्ट्रवादी एकाच जागेवर विजयी झाली। तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीला चांगल्या पद्धतीनं बिकट परिस्थितीमध्ये, दुर्दैवी परिस्थितीमध्ये सुद्धा एकट्या काँग्रेसला 13 जागा जिंकण्यामध्ये यश आलं। तर ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी फुटल्यानंतरही त्यांना अनुक्रमे 9 आणि 8 जागा जिंकता आल्या। यामुळे महाराष्ट्रात महायुती आणि भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाला मोठा झटका बसला आहे। तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत भाजप जास्त जागा मागत असताना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना जागा वाटपाच्या बाबतीत कसा न्याय भाजप देईल हे सुद्धा पाहणं येणाऱ्या काळामध्ये तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। जर भाजपनं शिंदेंना फक्त 38 जागा आणि अजित पवार गटाला जर 80 जागा दिल्या तर एकनाथ शिंदे स्वबळावर सुद्धा लढू शकतात व एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासोबत जमून न घेणं देवेंद्र फडणवीससह भाजपला महागात पडू शकतं। तर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल असे चिन्ह आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रात सर्वाधिक विधानसभेचे आमदार कोणाचे निवडून येतील? भाजप, शिंदे गट, अजित पवार गट, ठाकरे गट, अजित पवारांचा, शरद पवारांचा गट की काँग्रेस पार्टी? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।